नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस उपनिरीक्षकच्या ज्या विभागीय पोलीस उपनिरीक्षक अंतर्गत जागा निघालेल्या आहे 615 जवळपास त्या जागा आहेत आणि त्या अंतर्गत जी पदं भरली जाणार आहेत त्या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांची तयारी, त्यांना योग्य मार्गदर्शन, कारण 2 डिसेंबर ही परीक्षेची तारीख आहे आणि आता एक 70 ते 75 दिवसांचा कालावधी आपल्या विद्यार्थ्यांकडे आहे की तेवढ्या वेळात अभ्यास करायचा आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू देखील झालेला असेल, पण जे विद्यार्थी अगदी नवीन आहेत, ज्यांनी आता अभ्यास सुरू केला आहे, त्यांचं योग्य मार्गदर्शन आणि योग्य जे प्लॅनिंग आहे त्यानुसार ही परीक्षा आणि ती परीक्षा क्रॅक करणे हा त्यांचा जो उद्देश आहे तो साध्य होणार आहे। आणि त्यानुसार आपण विद्यार्थ्यांसाठी PYQ सेशन्सचं एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये कालचं जे सेशन आहे आपलं ते हिस्ट्रीचं झालेलं आहे आणि आज आपण मराठी या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2021ला जे मराठी या विषयावर प्रश्न विचारले गेलेले आहेत ते बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी आणि इंग्लिश या विषयांना 25-25 मार्क्स या ठिकाणी आहे, त्यामुळे मराठी हा विषय खूप महत्त्वाचा या परीक्षे दृष्टीने असणार आहे। तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला, PYQचं व्यवस्थित जे ॲनालिसिस आहे ते बघितलं आणि लेक्चर व्यवस्थित करून त्याचा जर एक सराव केला क्वेश्चन्सचा, तर नक्कीच तुमचे मराठी इंग्लिशचे प्रश्न सुटणार नाहीत। बाकी GSचे सुद्धा आपले विषय आहेत, इतिहास आहे, भारतीय राज्यव्यवस्था आहे, पंचायत राज आहे, अर्थव्यवस्था आहे, त्याचबरोबर समाज सुधारक आहेत, चालू घडामोडी आहेत, महाराष्ट्राचा भूगोल आहे। तर हे सगळे विषय 50 मार्कांसाठी आहे, 25 मार्कांसाठी मराठी आहे आणि 25 मार्कांसाठी इंग्लिश आहे। सो मराठी इंग्लिश यांना जास्त वेटेज आहे ॲज कम्पेअर टू GSचे प्रत्येक विषय। तर आपल्याला सगळ्याच विषयांचा अभ्यास करायचा आहे, पण आपण त्याचबरोबर मराठी आणि इंग्लिशचा जास्त तिकडे फोकस करणार आहोत, कारण की त्यांना जास्त वेटेज आहे मार्क्स त्या ठिकाणी। ओके, तर आपण 2021चा जो डिपार्टमेंटल PSIचा पेपर झालेला आहे, विभागीय परीक्षा पोलीस उपनिरीक्षकची, त्यामध्ये ज्या मराठी विषयावर प्रश्न विचारलेले आहे त्याचं उत्तरं आणि ॲनालिसिस आज आपण बघू। विद्यार्थी मित्रांनो, त्याआधी तुम्हाला सांगायचं आहे एक की आपली पोलीस उपनिरीक्षकची जी डिपार्टमेंटल PSIची बॅच आहे ती सुरू होते आहे 20 सप्टेंबरपासून, म्हणजे आजपासूनच आपली ती बॅच सुरू झालेली आहे आणि पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत याची संपूर्ण एकत्रित तयारी या बॅच अंतर्गत आपण करून घेत आहोत विद्यार्थी मित्रांकडून। तुम्हाला बॅचमध्ये काय काय मिळणार आहे या, तर बॅचमध्ये तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन ही बॅच असणार आहे, ऑनलाईन लाईव्ह बॅच तुमच्यासोबत असणार आहे ही, त्याचबरोबर परीक्षेपर्यंत रेकॉर्डेड लेक्चर्ससुद्धा तुमच्याकडे उपलब्ध राहणार आहेत। MPSC आयोगाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचची संरचना केलेली आहे, त्याचबरोबर प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र विषय तज्ञ मार्गदर्शक त्या ठिकाणी आहे। डिजिटल बोर्डद्वारे परीक्षाभिमुख मार्गदर्शन केले जाणार आहे। PYQचं विश्लेषण घेतलं जात आहे, जे तुम्ही आत्ता बघता आहात। विषयवार घटकनिहाय टेस्ट सिरीजसुद्धा आपण सुरू केलं आहे, 24 सप्टेंबरपासून टेस्ट सिरीजसुद्धा आहे आपल्या PSIसाठीच्या आणि आयोगाच्या पॅटर्ननुसार 10 टेस्ट पेपरसुद्धा विद्यार्थ्यांचे घेतले जाणार आहे। PSIच्या ज्या टेस्ट सिरीज आहे आत्ता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 24 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, तुम्ही त्या टेस्ट सिरीजसुद्धा लावू शकता। तुम्हाला मार्गदर्शक आहेत रामवाघ सर, संचालक जे आकार फाउंडेशनचे आहे, योगेश झकाते सर आहे, जयश्री मोहित आणि वैभवी गावंडे मॅडम। हा पेपर आहे 2021चा। पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, दुसऱ्याच्या मनातले जाणणारा यासाठी पुढील योग्य पर्याय निवडा। अंतर्ज्ञानी, अंतर्धान, मनकवडा की भविष्यवेत्ता। आता एखादी व्यक्ती जर दुसऱ्याच्या मनातलं जाणत असेल किंवा एखादी व्यक्ती आपण कधीतरी विचार करतो काहीतरी आणि समोरचा लगेच ते बघतो किंवा तो लगेच ती गोष्ट सांगतो आपल्याला, जी गोष्ट आपल्या मनात सुरू असेल, तर त्यावेळी आपण त्या व्यक्तीला काय म्हणतो? मनकवडा। याचाच अर्थ काय की दुसऱ्याच्या मनातले जाणणारा। मग अंतर्ज्ञानी म्हणजे काय, तर ज्याला अनुभवानुसार किंवा त्याच्या अभ्यासानुसार जे ज्ञान आहे तो अंतर्ज्ञानी। दुसऱ्याच्या मनातलं जाणणारा हा अंतर्ज्ञानी नाही, त्यामुळे ते ऑप्शन येणार नाही।
त्यानंतर अंतर्धान सुद्धा नाही, आणि भविष्यवेत्ता म्हणजे भविष्याबद्दल माहिती सांगणारा किंवा भविष्याबद्दल जाणणारा, सो ते सुद्धा ऑप्शन येणार नाही. मग ऑप्शन काय आहे आपलं? मनकवडा. ऑप्शन पर्यायी उत्तर दिली आहे, फक्त अ बरोबर बाकी सर्व चूक, हे येणार नाही. फक्त क बरोबर बाकी सर्व चूक, येस. फक्त अ क बरोबर बाकी चूक नाही, आणि फक्त ड बरोबर बाकी सर्व चूक, हे सुद्धा येणार नाही. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. पुढीलपैकी कोणती संधी योग्य आहे? आता संधी शिकायची विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जेव्हा आपण लेक्चर घेऊ आपले तेव्हा डिटेल बघू. 3 प्रकारच्या संधी त्या ठिकाणी असणार आहेत तुम्हाला: स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. तर पुढीलपैकी योग्य संधी कोणती आहे ती ओळखायची आहे. आता तुम्हाला विग्रह दिलेला नाही, संधियुक्त शब्द जो आहे तो दिला आहे, आणि योग्य संधी कोणती आहे असं म्हटलं आहे. संधी विग्रह दिलं असतं तर कदाचित आन्सर वेगळं आलं असतं, पण योग्य संधी कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. मग मनःकामना, मनःकामना, मनोकामना की मनोकामना असे 2 शब्द आहे. यामध्ये डिफरन्स आहे बघा इथे. तर आपण बघू, आधी तुम्हाला विश्लेषण सांगते, त्यानंतर आपण आन्सर बघू. तर जर असा शब्द एक असेल, असा विग्रह जर दिलेला असेल तर ही विसर्ग संधीचा एक प्रकार येतो. याला विसर्ग उकार संधी असं म्हणतात. परंतु हा झाला विग्रह. आपल्याला विचारलं काय आहे? पुढीलपैकी कोणती संधी योग्य आहे, म्हणजे या विग्रहातून तयार झालेला संधियुक्त शब्द जो आहे तो आपल्याला सांगायचा आहे. ठीक आहे. मग योग्य शब्द कोणता? तर विसर्ग उकार संधी काय म्हणते? जर विसर्गाच्या आधी अ आलेला असेल, विसर्गाच्या आधी अ आलेला असेल. आता इथं अ आहे, हे कसं ओळखायचं? तर हा शब्द मन हा शब्द काय म्हणून तयार झालेला आहे? म अधिक अ अधिक न अधिक अ. ठीक आहे. हा विसर्ग सध्या बाजूला ठेवू आपण. मग काय तयार झाला आहे? मन. मग या विसर्गाच्या आधी जर आता ह्या विसर्गाचा विचार केला तर इथे विसर्ग आहे. ओके. मग विसर्ग उकार संधी काय म्हणते? विसर्गाच्या आधी जर अ आलेला असेल तर. मग अ आलेला आहे का? येस. विसर्गाच्या आधी अ आलेला आहे. मग विसर्गाच्या आधी जर अ आलेला असेल तर या विसर्गाचा काय होतो? ऊ होतो. विसर्गाचा काय होतो? ऊ होतो. आणि आपण जेव्हा वर्णमाला शिकणार आहोत तेव्हा बघणारच आहोत की अ अधिक ऊ कोणता संयुक्त स्वर बनतो? ओ. मग इथे अ आणि ऊ मिळून काय बनणार आहे? ओ. ठीक आहे. मग आता ह्या विसर्गाचा ऊ बनलेला आहे, सो हा विसर्ग निघून जाईल, आणि या अ मध्ये हा ऊ मिसळल्यानंतर ओ झालेला आहे, त्यामुळे हा विसर्ग आणि इथला ओ हा एकत्र येईल. हा अ आणि हा ओ एकत्र येईल. हा अ आणि ऊ एकत्र आल्यामुळे इथे ओ बनलेला आहे. मग या न ला इथे ओ लागेल, म्हणून काय होईल तिथे? मनोकामना. ठीक आहे. मग योग्य संधियुक्त शब्द आपला काय बनणार आहे इथे? मनोकामना. कोणता शब्द आहे? हा आहे का? नाही. मनोकामना आहे का? नाही. मनोकामना. आलं लक्षात? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. काळ कशाला म्हणतात? काळाचे 3 प्रकार आहेत, मुख्य 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. ठीक आहे. मग त्याचे परत 4 प्रकार आहेत: अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, त्यानंतर चालू वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ, आणि तसेच भूतकाळाचे, भविष्यकाळाचे असे 4 प्रकार आहेत. सो मुख्य किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. मग हे प्रकार कशानुसार ठरतात? तर काळ कशाला म्हणतात? ठीक आहे. तर क्रियापदाला काळ म्हणतात का? नाही. काळ म्हणजे काय? तर काळ या शब्दाचा अर्थ जर शब्दशः अर्थ घेतला तर वेळ असा होतो, आणि जी क्रिया होत आहे ती कोणत्या वेळी होत आहे त्यानुसार त्या क्रियापदाचा काळ ठरत असतो. मग ऑप्शन काय येईल आपलं? काळ कशाला म्हणतात? तर क्रियापदाला म्हणतात का? नाही. क्रियापद म्हणजे काय? क्रिया किंवा जे कार्य घडत आहे ते. कर्ता कर्म क्रियापद यांच्या योग्य वापराला नाही.
कर्ता कर्म क्रियापद यांचा जर योग्य वापर केला तर ते वाक्य तयार होतं, त्याला काळ म्हणता येणार नाही. क्रियापदावरून क्रियेची वेळ काढण्याला काळ असं म्हणतात. वरील सर्व पर्याय बरोबर नाहीत. आलं लक्षात? व क्रियापदावरून क्रियेची वेळ कशी काढायची, तर तो जेवण करत आहे, सो त्याची जेवण करण्याची जी प्रक्रिया आहे, त्याची जी जेवण करण्याची जी प्रोसेस आहे ती आता सध्या सुरू आहे. म्हणजेच काय, क्रियापदावरून क्रियेची वेळ जी आपण काढतो त्याला काळ असं म्हणतात. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. उद्या आम्ही सुद्धा गावाला जाणार आहोत. उद्या आम्ही सुद्धा गावाला जाणार आहोत. अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारात आहे? अधोरेखित शब्द इथे सुद्धा हा शब्द अधोरेखित आहे. क्रिया विशेषण अव्यय, विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय, शुद्ध शब्दयोगी अव्यय की क्रिया विशेषण अव्यय. तर जेव्हा क्रियेबद्दल एखादा शब्द विशेष माहिती सांगतो त्याला क्रिया विशेषण अव्यय म्हणतात. मग हा शब्द यांच्या गावाला जाण्याबद्दल काही विशेष माहिती सांगतोय का? नाही. मग क्रिया विशेषण अव्यय आणि क्रिया विशेषण हे दोन्ही ऑप्शन या ठिकाणी कट होतात. मग आता राहिले ऑप्शन शुद्ध शब्दयोगी अव्यय की विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय. तर यापैकी काय येईल? विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय जर असतं तर त्या ठिकाणी विभक्तीचं एखादं रूप आलं असतं. सुद्धा या शब्दामध्ये विभक्तीचं कुठलंच रूप नाही, त्यामुळे विभक्ती प्रतिरूप शब्दयोगी अव्यय या ठिकाणी येणार नाही. मग आपलं ऑप्शन काय आहे? शुद्ध शब्दयोगी अव्यय. जेव्हा एखादं शब्दयोगी अव्यय फक्त त्या वाक्यातील काळ किंवा त्या वेळेची एक माहिती सांगत असतो तेव्हा ते काय असतं? शुद्ध शब्दयोगी अव्यय. ओके, समोरच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढीलपैकी संस्कृत उपसर्ग घटित शब्द कोणता? बिनधोक, श्रवणीय, भंडाई की संपादन. आता उपसर्ग म्हणजे काय आणि प्रत्यय म्हणजे काय? बघा, एखाद्या शब्दाला जर शब्द संपल्यानंतर एखादा शब्द लागत असेल, एखादा प्रत्यय लागत असेल तर त्याला प्रत्यय घटित म्हणतात. आणि एखाद्या शब्दाच्या आधी काही शब्द लागत असतील किंवा काही अक्षर लागत असतील तर त्याला काय म्हणतात? उपसर्ग घटित. मग आता संस्कृत उपसर्ग घटित शब्द कोणता? बिनधोक हा येणार नाही, भंडाई हा शब्द सुद्धा नाही, श्रवणीय याला प्रत्यय लागलेला आहे ईय, श्रवण प्लस ईय, आणि संपादन हा उपसर्ग घटित, त्यातल्या त्यात संस्कृत उपसर्ग घटित शब्द आहे कारण सम हा संस्कृत उपसर्ग आहे. म्हणून संस्कृत उपसर्ग घटित शब्द कोणता येईल? संपादन. ठीक आहे, समोरच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. खालील विशेषणांचे उदाहरणाशी योग्य जोड्या लावा. नाम सदृश्य विशेषण, दर्शक विशेषण, संबंधी विशेषण, प्रश्नार्थक विशेषण. आणि वाक्य दिलेली आहेत समोर. जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त असतो, श्रीमंत माणसांना गर्व नसतो, कोण मनुष्य येऊन गेला, आणि ही चालाक मुलगी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती पाहिजे विशेषण म्हणजे काय. आता विशेषण हा प्रकार येतो शब्दांच्या जातीमध्ये. शब्दांच्या 8 जाती आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. मग विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजेच विशेषण. ठीक आहे, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. आता इथे विशेषणाचे प्रकार दिलेले आहेत. नाम सदृश्य विशेषण, दर्शक विशेषण, संबंधी विशेषण आणि प्रश्नार्थक विशेषण. आता जर तुम्हाला अभ्यास केलेला असेल विशेषणांचा तर उत्तर येईल. जर अभ्यास केलेला नसेल तर इथे तुम्ही एक ट्रिक वापरू शकता की एखादं उत्तर जर आपल्याला माहिती असेल तर आपण त्या 4 जोड्या लावू शकतो. प्रश्नार्थक विशेषण म्हटलं आहे. जर प्रश्नार्थक विशेषण असेल तर तिथे कुठेतरी एखादा प्रश्न विचारला गेलेला असेल. ठीक आहे, विशेषणांचे डिटेल प्रकार बघू आपण जेव्हा विशेषण बघू तेव्हा. पण या 4 वाक्यांपैकी कुठे प्रश्न दिलेला आहे? येस,
कोण मनुष्य येऊन गेला. मग कोण मनुष्य येऊन गेला म्हणजे कोणीतरी मनुष्य येऊन गेला या नामाबद्दल विशेष माहिती सांगतोय हा शब्द. कोण हा शब्द त्या मनुष्याबद्दल माहिती सांगतोय. कोणता मनुष्य होता तो, कसा होता, काय होता, सो त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा हा आहे. आणि तो काय करतोय, प्रश्न विचारतोय म्हणून तो प्रश्नार्थक विशेषण आहे. मग ड चं 3 जोडी असणारा उत्तर या ठिकाणी दिसत आहे, 3. ठीक आहे. मग ह्या जर पर्याय आपण योग्य आहे असं म्हटलं तर आपण बाकीचे ऑप्शन पण बघू. अ ला 2 आहे. मग नाम सदृश्य विशेषण, जर श्रीमंत माणसांना गर्व असतो अशा वाक्याच्या ऐवजी आपण असंही म्हणू शकतो, श्रीमंतांना गर्व असतो. मग असणारे कोण किंवा इथे श्रीमंत हे काय आहे, एक नाव दिलेलं आहे म्हणजेच ते काय आहे, नाम आहे. मग श्रीमंत हे काय आहे, नामसदृश्य विशेषण. त्यानंतर दर्शक विशेषण म्हटलं आहे. तर दर्शक विशेषण कोणतं, एखादी गोष्ट, एखादी क्रिया, एखादी वस्तू दाखवण्याची जेव्हा क्रिया होते तेव्हा त्याला दर्शक म्हणतात. सर्वनामामध्ये सुद्धा दर्शक सर्वनाम असा एक प्रकार आहे. सो हा पेन मी तुम्हाला दाखवत आहे, सो काय, दर्शक आहे तो. ठीक आहे. मग काय म्हणत आहे, ही मुलगी चालाक आहे. हे काय आहे, दर्शक विशेषण आहे. दिसणारी आहे ती की मुलगी, कोणती मुलगी, ही मुलगी या विशिष्ट मुलीबद्दल बोलत आहे, तिच्याबद्दल विशेष माहिती सांगत आहे. कुठलीही मुलगी का नाही, त्या मुलीबद्दल विशेष माहिती काय आहे की हीच ती मुलगी आहे. ओके. तर दर्शक विशेषण असेल हे. आणि संबंधी विशेषण, ज्या विशेषणाचा संबंध किंवा दर्शक विशेषण आणि संबंधी विशेषणांचा एकमेकांसोबत जेव्हा संबंध असतो तेव्हा ते काय असतं, संबंधी विशेषण आहे. मग जो किंवा तो असे प्रकार तिथे असतात. जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त असतो, संबंधी विशेषण. ठीक आहे. सो आपलं ऑप्शन काय आहे, नंबर 1. सहलीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांभाळावे या वाक्यातील कर्ता कोणता. हे वाक्य मी परत एकदा इकडे लिहून घेते. सहलीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांभाळावे या वाक्यातील कर्ता कोणता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वाक्यातला कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखता आलं पाहिजे. मग आता कर्ता कसा ओळखायचा वाक्यातला, तर वाक्यातील क्रियापदातील मूळ धातूला, सांभाळणे या शब्दातील मूळ धातू काय आहे, सांभाळ. मूळ धातूला काय करायचे आपल्याला, नारा, नारी किंवा नारे प्रत्यय लावून काय करायचे, कोण किंवा काय ने प्रश्न विचारायचा. म्हणजे येणारं उत्तर असेल तो असेल वाक्यातला कर्ता. आता सांभाळणारे कोण, सहलीमध्ये विद्यार्थ्यांना सांभाळणारे कोण, शिक्षक. सांभाळणारे कोण, तर शिक्षक. मग शिक्षक हे काय आहे, वाक्यातला
कर्ता आहे. ठीक आहे, मग ऑप्शन काय येईल आपलं? ऑप्शन नंबर 2. कर्ता कर्म क्रियापद वाक्यातलं कसं ओळखायचं हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत नंतर. देव त्याचे भले करो या वाक्याचा प्रकार कोणता? आज्ञार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी की विधानार्थी? वाक्याचे प्रकार आहेत. वाक्याच्या प्रकारांमध्ये आज्ञार्थी वाक्य एक येतं, विद्यार्थी येतं, संकेतार्थी येतं, विधानार्थी येतं, स्वार्थी येतं, प्रश्नार्थी येतं, असे बरेच प्रकार आहेत वाक्याच्या प्रकाराचे. मग आता दिलेलं वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? तर एखाद्या व्यक्तीला दिलेली ऑर्डर किंवा दिलेली आज्ञा, मग ती व्यक्ती लहान असो मोठी असो कोणीही असो, त्या व्यक्तीला दिलेली जी आज्ञा आहे, जर आज्ञार्थी एखादं वाक्य असेल किंवा दिलेली आज्ञा त्या वाक्यामध्ये दिसत असेल तर ते नेहमी वाक्य कोणत्या प्रकारचं येतं? आज्ञार्थी वाक्य. सो देव त्याचं भलं करो हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे विद्यार्थी मित्रांनो? आज्ञार्थी. ठीक आहे. तुमची थोरली मुलगी येथे सुखरूप पोचली या वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा. उद्देश आणि विधेय म्हणजे काय? तर वाक्य पृथक्करण हा टॉपिक आपण बघणार आहोत. वाक्य पृथक्करणामध्ये 2 प्रकार पडतात, उद्देश आणि विधेय. उद्देश विभाग, विधेय विभाग. उद्देश विभाग म्हणजे किंवा उद्देश म्हणजे कर्ता, उद्देश विस्तार म्हणजे कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द, विधेय म्हणजे क्रियापद, विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द, आणि त्यामध्ये विधेय विभाग येतो. त्यामध्ये विधेय विभागामध्ये कर्म, कर्म विस्तार, विधेय विस्तार, विधेय असे प्रकार येतात. सो वाक्यात विचारलं काय आहे आपल्याला? वाक्यातला उद्देश आणि विधेय ओळखा. उद्देश म्हणजे वाक्यातला कर्ता आणि विधेय म्हणजे वाक्यातलं क्रियापद. आता वाक्यातला उद्देश ओळखायचा आहे आणि विधेय ओळखायचे. काय वाक्य आहे? तुमची थोरली मुलगी येथे सुखरूप पोचली. आता आपल्याला पोचली हे क्रियापद आहे माहिती आहे, मग वाक्यातलं क्रियापद हेच काय असतं? वाक्यातलं विधेय. आणि आपण आत्ताच मागच्या वाक्यात बघितलं की वाक्यातला कर्ता कसा ओळखायचा? कर्ता म्हणजे काय? वाक्यातला विधेय, उद्देश. सो वाक्यातील क्रियापदातील मूळ धातूला पोच हा मूळ धातू आहे. पोचणारी, नारा नारी नारे प्रत्यय आपण म्हटलं होतं. नारा नारी नारे प्रत्यय लावून कोण किंवा काय ने प्रश्न विचारायचा आहे. पोचणारी कोण? मुलगी. ठीक आहे, पोचणारी कोण? मुलगी. तर वाक्यातला उद्देश म्हणजे वाक्यातला कर्ता काय आहे? मुलगी. मग मुलगी आणि पोचली असं ऑप्शन असलेला ऑप्शन कोणता आहे? असं उत्तर असलेलं थोरली मुलगी नाही, मुलगी सुखरूप नाही, मुलगी पोचली. येस, थोरली सुखरूप हे सुद्धा येणार नाही. मग आता तुमची, थोरली, येथे, सुखरूप या प्रत्येक शब्दाला वाक्यात विशेष असं स्थान आहे, विशेष असं नाव आहे. काय ते आपण वाक्य पृथक्करण हा टॉपिक बघू तेव्हा डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊ. प्रश्न क्रमांक 10. रामानुजन यांनी अवघड गणिते अतिशय सहजपणे सोडवून दाखवली. या वाक्यातील अधोरेखित शब्द हे पुढीलपैकी कोणते घटक आहे? मागच्या प्रश्नाला संलग्नच हा प्रश्न आहे. वाक्य पृथक्करणातील हा प्रश्न आहे. उद्देश, विधेय, उद्देश विस्तार की विधेय विस्तार? तर काय म्हटलंय? अधोरेखित शब्द जे आहेत ते कोणते शब्द आहे? अधोरेखित, अतिशय आणि सहजपणे. तर वाक्यामध्ये इथे ऑप्शनमध्ये बघा काय? उद्देश आहे, विधेय आहे, उद्देश विस्तार आहे आणि विधेय विस्तार आहे. तर उद्देश म्हणजे आपण बघितलं वाक्यातला कर्ता असतो. मग वाक्यातला कर्ता कोण आहे? कर्त्याच्या आधी आपण विधेय बघू, क्रियापद बघू. दाखवली, सोडवून दाखवली, हा काय आहे? वाक्यातला विधेय. मग सोडवून दाखवणारा कोण? रामानुज. रामानुज हा वाक्यातला काय आहे? उद्देश आहे. आणि विधेय काय आहे? सोडवून दाखवली. त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन येईल का? नाही. उद्देश विस्तार. उद्देश विस्तार म्हणजे काय? तर उद्देशाबद्दल म्हणजे कर्त्याबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द जर कर्त्याच्या आधी आले, कर्त्याच्या आधी काही शब्द दिलेले आहे का इथे? नाही. त्यामुळे उद्देश विस्तार हे सुद्धा ऑप्शन येईल का? नाही. आता विधेय विस्तार. विधेय विस्तार म्हणजे काय? विधेयाबद्दल म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द वाक्यात कुठेही आले असतील आणि क्रियापदाला केव्हा, कोठे, कसे ने जर प्रश्न विचारले आणि येणारी उत्तरं ही वाक्यात काय असणार आहेत? विधेय विस्तार. मग क्रियापदाला आपण केव्हा, कोठे, कसे ने प्रश्न विचारू. काय प्रश्न विचारायचे आहे? केव्हा, कोठे, कसे.
सोडवून दाखवली. कशी सोडवून दाखवली? कसे सोडवून दाखवले? अतिशय सहजपणे. केव्हा? केव्हाचं उत्तर नाहीये. कोठे? कोठेचं उत्तर सुद्धा नाही. कसेचं उत्तर या ठिकाणी आहे. कसे सोडवले? अतिशय सहजपणे. मग हे आपण केव्हा विचारतो? जेव्हा विधेय विस्ताराचं उत्तर आपल्याला माहिती काढायचं असतं तेव्हा. मग अतिशय सहजपणे हा काय आहे? विधेय विस्तार. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. मी त्याला विचारले आहे ना. आम्ही पाहून घेऊ. आमच्यामध्ये डॅश तुला कोणी सांगितले? यामध्ये गाळलेल्या जागेवर पुढीलपैकी कोणता वाक्यप्रचार योग्य ठरेल? तोंड वाचणे, तोंड दिसणे, तोंडावर तुकडा टाकणे की तोंड घालणे? काय आहे? आपण सहज बोलीभाषेतील ही म्हण आहे किंवा बोलीभाषेतील हा वाक्यप्रचार आहे. मी त्याला विचारले, आम्ही आमचे पाहून घेऊ. आमच्यामध्ये तोंड घालायला तुला कोणी सांगितले? मग इथे वाक्यप्रचार काय येईल? तोंड घालणे. म्हणजेच काय? मध्ये मध्ये बोलणे. डोळ्यावर कातडे ओढणे या वाक्यप्रचाराचा विरुद्ध अर्थ सुचवणारा म्हणत आहे. वाक्यप्रचाराचा अर्थ विचारला नाही. विरुद्ध अर्थ सुचवणारा वाक्प्रचार कोणता? डोळ्यावर कातळे ओढणे याचा अर्थ होतो की कानाडोळा करणे. आता कानाडोळा करणे म्हणजे काय? पुन्हा कानाडोळा करणे म्हणजेच काय? दुर्लक्ष करणे किंवा लक्षणं देणे. आता याचा विरुद्धार्थी डोळे भरून पाहणे येईल का? नाही. डोळ्यात धूळ फेकणे येईल का? नाही. डोळे उघडणे येईल का? नाही. तर काय येईल? डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे खूप जास्त बारकाईने लक्ष देणे. ठीक आहे. पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीतून काय सुचवले जाते? ही बोलीभाषेतील रोजच्या वापरातील म्हण आहे. मोठे नुकसान झाले, केलेले प्रयत्न वाया गेले, योग्य वेळी फायदा मिळवता आला नाही की दुर्दैव ओढवले? काय येईल याचं उत्तर? पालथ्या घड्यावर पाणी म्हणजे खूप जास्त प्रयत्न केले पण शेवटी ते फळाला आले का? नाही. मग त्याचा अर्थ काय होईल? मोठे नुकसान झाले असा होईल का? नाही. योग्य वेळी फायदा मिळवता आला नाही असा होईल का? नाही. काय होईल याचा अर्थ? केलेले प्रयत्न वाया गेले. ठीक आहे. पुढीलपैकी मिश्र वाक्य कोणते? आम्ही जातो आमच्या गावा. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो. बाबा म्हणाले की न्यूयॉर्क हे एक मोठे शहर आहे. पर्यायी उत्तर दिलेली आहेत. कोणतं वाक्य बरोबर आहे? मिश्र वाक्य म्हणजे काय? दोन वाक्य जेव्हा एकत्र येतात. आता दोन वाक्य एकत्र येतात म्हणजे काय? तर दोन्ही वाक्य एकत्र येऊन त्याचा परस्परांशी संबंध असतो. दोन्ही वाक्यांचं वेगवेगळं अर्थ निघत नाही किंवा दोन्ही वाक्य वेगवेगळी केली तर ती पर्टिक्युलर एक एक वाक्य म्हणून ओळखली जात नाही. ती असतात मिश्र वाक्य. ठीक आहे. जर दोन वाक्य एकत्र आली. आता इथे एक वाक्य दिले बघा. मी सायंकाळी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरायला जातो. आता इथे दोन वेगवेगळी वाक्य निघतायत. सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो एक वाक्य. मी मित्रांबरोबर फिरायला जातो हे दुसरं वाक्य. दोन वेगवेगळी वाक्य जेव्हा निघत असतात तेव्हा ही केवळ वाक्य असतात. ती मिश्र वाक्य असतात का? नाही. आम्ही जातो आमच्या गावा हे एकच वाक्य आहे. आम्ही आमच्या गावाला जातो. आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतात. आकाशात ढग जमतात तेव्हाच मोर नाचतात. त्याच्या आधी नाचतात का? नाही. त्यामुळे हे वाक्य काय येईल? बरोबर येईल. त्यानंतर बाबा म्हणाले. काय म्हणाले? की न्यूयॉर्क हे एक मोठे शहर आहे. एकमेकांशी संबंध आहे. वेगळं जर केलं तर त्याचा वेगळा अर्थ किंवा वेगळं एक पर्टिक्युलर वाक्य होईल का? नाही. त्यामुळे हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. आता ब आणि ड बरोबर असलेलं ऑप्शन कोणतं? अ आणि क बरोबर नाही. अ आणि ड बरोबर नाही. ब आणि ड बरोबर येस. फक्त ड बरोबर, बाकी सर्व चूक नाही. ठीक आहे. पुढच्या वाक्याकडे जाऊ. गौतमने रोज एक पुस्तक वाचले. या वाक्याचे कर्तरी प्रयोगात रूपांतर कसे होईल?
तीन प्रयोग आहेत विद्यार्थी मित्रांनो, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. कर्तरी प्रयोग म्हणजे जेव्हा वाक्याचे क्रियापद कर्ता आणि कर्मानुसार किंवा लिंग वचनानुसार क्रियापदामध्ये बदल होत असेल तर तो कर्तरी प्रयोग, लिंग वचनानुसार जर कर्मामध्ये बदल होत असेल तर तो कर्मणी प्रयोग आणि दोन्हीमध्ये बदल होत नसेल तर तो भावे प्रयोग. आपण डिटेलमध्ये भावे प्रयोगाचा एक सेशनच बघणार आहोत आपण. एक शनिवारी वगैरे आपलं सेशन होईल लाईव्ह, सो तेव्हा बघू आपण प्रयोग. पण आता इथे वाक्य काय आहे किंवा इथे प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, या वाक्याचे कर्तरी प्रयोगात रूपांतर कसे होईल. गौतम रोज एक पुस्तक वाचतो. गौतम रोज एक पुस्तक वाचील. गौतमने रोज एक पुस्तक वाचले या वाक्याचे कर्तरी प्रयोगात रूपांतर कसे होईल. गौतमने रोज एक पुस्तक वाचले. गौतम रोज एक पुस्तक वाचतो. येस, हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर गौतम रोज एक पुस्तक वाचले त्यांनी आणि आता पुढे पण सुद्धा तो वाचणार आहे. सो गौतम रोज एक पुस्तक वाचील. मग आणि दोन्ही प्रमाणे दोन्ही बरोबर आहे. कोणतं होईल? येस, 3 नंबरचं. ठीक आहे. उतारा वाचून 16 ते 20 प्रश्नांची उत्तरं द्या. आता उतारा वाचायचे विद्यार्थी मित्रांनो आणि उतार्यावरील प्रश्न त्या ठिकाणी सांगायचे आहेत. आपण एकदा उतारा वाचून घेऊ आधी. अनेक वर्षांपूर्वी, आता उतारा वाचताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इथे डिजिटल बोर्ड असल्यामुळे मला अंडरलाईन केलेले शब्द परत तसेच्या तसेच मिळतील असं नाही, पण जेव्हा तुम्ही ऑफलाईन पेपर सोडवत असता तेव्हा लक्षात ठेवायचं आहे की उतारा वाचत असताना जे महत्त्वाचे शब्द वाटतात त्यांना अंडरलाईन अधोरेखित करून ठेवायचं आहे. ठीक आहे. तर अनेक वर्षांपूर्वी चांदोबा मासिकात एक गोष्ट प्रसिद्ध झाली होती. मनोहर नावाचा साहसी आणि सत्प्रवृत्त राजा असतो. तो राजा आपल्या राज्यातील दर्यावादी लोकांना एक आव्हान देतो. समुद्राची सीमा नक्की कुठे संपते हे त्यांनी शोधायचे असते. त्याप्रमाणे किनारा सोडल्यापासून भूप्रदेशांचे आणि समुद्री सीमांचे नकाशेसुद्धा त्यांनी बनवायचे असा आदेश दिलेला आहे. कोणता आदेश दिला आहे? भूप्रदेशांचे आणि समुद्री सीमांचे नकाशे बनवणे हा आदेश त्यांनी दिला आहे. ते दर्यावादी दीर्घकाळ प्रवास करू शकणारे एक दणकट जहाज बांधतात आणि समुद्रात उतरतात. परंतु काही दिवसांनी ते जहाज एका वादळात सापडते, फुटते आणि वाहत वाहत एका पर्वतावर जाऊन पडते. या पर्वताचे नाव असते श्रीकुंज पर्वत. या वादळातून वाचलेले दर्यावादी त्या पर्वतावर कशी तरी गुजराण करू लागतात. बरेच दिवस जहाज परत आले नाही, म्हणून राजा मनोहर त्या दर्यावादींच्या शोधात दुसरे जहाज पाठवतो. त्या खलाशांना प्रवास करता करता वाटेत तो श्रीकुंज पर्वत लागतो. संकटातून वाचले दर्यावादी त्यांच्या शोधात गेलेले खलाशी पुढे त्यांच्या प्रवासाचे नकाशे बनवतात आणि हेच आहे भारतात बनलेले ते पहिले नकाशे. समोर अजून आहे पॅसेज, आपण बघू. ही सत्यकथा असल्याचे सांगितले जाते. तशी ती असेलही, परंतु अवघ्या जगाचा, या पृथ्वीचा अधिकृत नकाशा, समुद्री मार्ग, पर्वत, वाळवंटे, जंगले, नद्या या सर्व भूगोल आकलन व्हायला हजारो वर्ष जावी लागली. या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळापर्यंत आपल्या पृथ्वीच्या सीमा आणि आपल्या ग्रहावरील भूप्रदेशांचे भौगोलिक आकलन माणसाला झाले नव्हते. भूगोल आणि नकाशा या संकल्पना शेकडो वर्ष विकसित होत गेलेल्या आहेत. असेही म्हणता येईल की भूगोलाचे नकाशांचे भान होतच माणसाची सांस्कृतिक उत्क्रांती होत गेली. भूगोलाच्या ज्ञानाशिवाय साम्राज्यशाही प्रस्थापित झाली नसती, वसाहती स्थापन केल्या नसत्या, भांडवलशाही विकसित झाली नसती, विविध भाषा, चालीरीती, रूढी, जीवनशैली समजल्या नसत्या. खरे म्हणजे आज आपण राष्ट्र म्हणून भूप्रदेशांना ओळखायचे, तो राष्ट्रवाद सुद्धा जन्माला आला नसता. कशाच्या विना? भूगोलाच्या विना. त्या राष्ट्रवादाच्या अनुषंगानेच आजचे राजकारण घडले आहे. युनोमधले 250 देश त्या भूगोल ज्ञानावरच आपल्या सार्वभौमत्वाच्या सीमा निश्चित करत असतात किंवा त्याबद्दल वाद घालत असतात. सर्व युद्ध, महायुद्ध जी झाली आहे ती या सीमा ठरवण्यासाठीच झाली आहे. कारगिलमधील गवताचे पातेही न उगवणारा 16,000 फूट उंच असलेला बर्फाळ प्रदेश असू द्या किंवा इस्रायल अरब देशांना जोडणारे विशाल मनुष्य वाळवंट असो, अंटार्क्टिकाच्या अथांग बर्फाळ प्रदेशात भारत,
अमेरिका, रशिया आदी देशांचे फडकणारे झेंडे असो वा विविध समुद्री आखातांमध्ये सापडणाऱ्या खनिज तेलांच्या विहिरी असो, त्यावर मालकी हक्क सांगण्यासाठी भूगोलाचे नकाशे किंवा भूगोलाच्या नकाशाचे ज्ञान माणसाला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता प्रश्न बघू आपण याच्यावर काय विचारलेले आहेत. मासिकातील गोष्ट कशाबद्दलची होती? मासिकातील गोष्ट कशाबद्दलची होती? मनोहर राजाची साहसी वृत्ती, दर्यावादील जीवनातील आव्हाने, भारतातील नकाशांचा आरंभ की श्रीकुंज पर्वताची माहिती? मनोहर राजाबद्दल त्याच्यात सांगितलं आहे, पण त्याच्या साहसी वृत्तीबद्दल काही सांगितलं नाहीये. दर्यावादी जीवनातील आव्हानं सुद्धा सांगितली नाहीये. श्रीकुंज पर्वताची माहिती सुद्धा दिली नाहीये, त्याचा उल्लेख केलेला आहे. परंतु भारतातील नकाशांचा आरंभ कधीपासून झाला हे मात्र त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे इथे ऑप्शन काय येईल? ऑप्शन नंबर 3 हे बरोबर उत्तर येईल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. भूगोल आणि नकाशा या संकल्पना शेकडो वर्ष विकसित होत होत्या, कारण भूगोल आणि नकाशा ह्या संकल्पना ज्या आहे त्या शेकडो वर्ष विकसित होत होत्या. त्याचं कारण काय आहे बघा. पृथ्वीचं क्षेत्रफळ अफाट आहे म्हणून का? एकेका भौगोलिक घटकाच्या माहितीसोबत टप्प्याटप्प्याने आकलन वाढत गेले म्हणून का? सर्वांना महत्त्व कळेपर्यंत अनेक पिढ्या गेल्या म्हणून की प्रचंड माहिती असल्याने गोळा करण्यास हजारो वर्ष लागली? भूगोल आणि नकाशा यांच्या संकल्पना शेकडो वर्ष विकसित होत होत्या. बघा इथे उत्तर आहे त्याचं. भूगोल आणि नकाशा या संकल्पना शेकडो वर्ष विकसित होत गेल्या, कारण काय? हा संपूर्ण पॅसेज त्याच्यावरच आहे, पण आपण डायरेक्ट उत्तराकडे जाऊ. आपण पूर्णच उत्तर बघू, असू द्या. अवघ्या जगाचा या पृथ्वीच्या अधिकृत नकाशा, समुद्री मार्ग, पर्वत, वाळवंटे, जंगले, नद्या ह्या सर्व भूगोल आकलन व्हायला हजारो वर्ष जावी लागली. आलं लक्षात? आणि हजारो वर्ष गेल्यानंतर, या हजारो वर्ष जाण्याच्या आधी किंवा या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळापर्यंत आपल्या पृथ्वीच्या सीमा आणि आपल्या ग्रहावरील भूप्रदेशाचे भौगोलिक आकलन माणसाला झाले नव्हते. भूगोल आणि नकाशा या संकल्पना म्हणूनच शेकडो वर्ष विकसित होत गेले आहे. त्याचं कारण काय आहे? तर भूगोल आकलन व्हायला हजारो वर्ष जावी लागली. ठीक आहे, आता हजारो वर्ष जावी लागली हे ऑप्शन कुठे आहे आपण बघू. हजारो वर्ष जावी लागली आणि काय? एकेका भौगोलिक घटकाच्या माहितीसोबत टप्प्याटप्प्याने त्याचं आकलन जे आहे ते वाढत गेलं. हजारो वर्ष जरी जावी लागली असली तर त्याचं आकलन हे एकसाथ झालेलं आहे का मानवाला? नाही. त्याचं आकलन होण्यासाठी किती टप्प्याटप्प्याने माणसाला समोर जावं लागलं. सो याचं उत्तर काय येईल? एकेका भौगोलिक घटकाच्या माहितीसोबत टप्प्याटप्प्याने आकलन वाढत गेले आणि मग भूगोल आणि नकाशा ह्या संकल्पना शेकडो वर्षे विकसित होत होत्या. ठीक आहे, इथे हे ऑप्शन येईल का? प्रचंड माहिती असल्याने गोळाखंडाला हजारो वर्ष लागली? नाही. सर्वांना महत्त्व कळेपर्यंत अनेक पिढ्या गेल्या? नाही. पृथ्वीचे क्षेत्रफळ अफाट आहे हे उत्तर येईल का? नाही. भूगोलाबद्दलची जाणीव व माणसांचा सांस्कृतिक विकास परस्परांसंबंधित आहे, कारण काय कारण आहे याचं? तर भौगोलिक ज्ञानाचा आधार भूप्रदेशांवर वर्चस्व मिळवताना मिळाला. आपण बघितलं भौगोलिक ज्ञानाचा आधार जो आहे तो भूप्रदेशांवर वर्चस्व मिळवताना मिळाला. त्याचबरोबर भौगोलिक ज्ञानामुळे नैसर्गिक संपत्तीचा आपल्या सुख सोयींसाठी अधिक वापर सुद्धा होऊ लागला. सो दोन्ही उत्तरं इथे बरोबर आहे, अ आणि ब दोन्ही. जागतिक राजकारणावर भूगोलाच्या ज्ञानाचा काय परिणाम झाला? दिलंय आपल्याला पॅसेजमध्ये, तिथे उत्तरामध्ये. जीवनशैलीतील साम्यभेदाच्या ज्ञानामुळे राष्ट्र ही संकल्पना निर्माण झाली. त्यानंतर आपल्या राष्ट्राच्या सीमारेषा सांभाळणे त्यामुळेच महत्त्वाचे वाटू लागले आणि राजकारणातील घडामोडीनुसार भौगोलिक नकाशे बदलतात. तर काय येईल याचं उत्तर बघा.
जीवनशैलीतील साम्यभेदाच्या ज्ञानामुळे राष्ट्र ही संकल्पना निर्माण झाली. दिलेला आहे उत्तरामध्ये. भूगोलाच्या ज्ञानाशिवाय साम्राज्यशाही प्रस्थापित झाली नसती, वसाहती स्थापल्या गेल्या नसत्या, भांडवलशाही विकसित झाली नसती, विविध भाषा, चालीरीती, रूढी, जीवनशैली समजल्या नसत्या. खरे म्हणजे आज आपण राष्ट्र म्हणून ज्या भूप्रदेशांना ओळखतो तो राष्ट्रवाद देखील जन्माला आला नसता. म्हणजेच काय, तर जीवनशैलीतील साम्यभेदांच्या ज्ञानामुळे राष्ट्र ही संकल्पना निर्माण झाली. आपल्या राष्ट्राच्या सीमारेषा सांभाळणे त्यामुळेच महत्त्वाचे वाटू लागले आणि राजकारणातील घडामोडींनुसार भौगोलिक नकाशे बदलतात हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. ठीक आहे, कळतंय सर्वांना विद्यार्थी मित्रांनो? कळत असेल नसेल काही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. काही प्रॉब्लेम असेल, एखादं उत्तर जर तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल, आपण कमेंट बॉक्समध्ये त्याचं परत एकदा उत्तर देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आता पुढील उत्तरासाठी योग्य शीर्षक कोणते म्हणतात? दर्यावादी भारतीय, प्राचीन भूगोल, भूगोल आणि मानवी उत्क्रांती की भूगोल आणि राष्ट्रवाद? तर त्या उत्तरात एकूण काय सांगितलंय की भूगोलामुळे, भूगोलाच्या नकाशामुळे माणसाला जमिनीवरचा मालकी हक्क, त्यामुळे राष्ट्र, त्यामुळे राष्ट्रवाद, त्यामुळे एकमेकांच्या सीमारेषा या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आल्या. म्हणजेच काय, एकंदरीत भूगोल आणि भूगोलामुळे होत जाणारी प्रगती, ज्याला उत्क्रांती म्हणता येईल आपण, हा एकंदर विषय उतार्यामध्ये दिलेला आहे. सो त्याला आपण योग्य शीर्षक काय देऊ शकतो? भूगोल आणि मानवी उत्क्रांती. पुढीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दांचा आहे? राव, रंक, असामी, मेघ, जलद, घन, राण, कंटक, गर्द आणि नीर, पाणी, पंकज. बघा, समानार्थी शब्दांचा गट म्हणत आहे म्हणजे तिन्ही शब्दांचा अर्थ एकच असला पाहिजे. ओके, इथे बघा, राव, रंक आणि असामी. राव म्हणजे श्रीमंत व्यक्ती. आपण एक म्हण आहे, क्षणात रावाचा रंक व्हायला किंवा रंकाचा राव व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे श्रीमंताची गरीब व्यक्ती व्हायला किंवा गरीबाचा श्रीमंत व्हायला वेळ लागत नाही, असा त्याचा अर्थ आहे. सो राव म्हणजे श्रीमंत, रंक म्हणजे गरीब, असामी म्हणजे एखादी व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती. ठीक आहे, मग या तिन्हींचा अर्थ वेगळा आहे, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. दुसऱ्या ऑप्शनकडे जाऊ. रान म्हणजे शेत किंवा जंगल, कंटक म्हणजे काटा, गर्द म्हणजे स्त्री. तिन्हींचा अर्थ वेगळा आहे, त्यामुळे हे उत्तर येणार नाही. नीर म्हणजे पाणी, पाणी म्हणजे जल किंवा नीर. पंकज म्हणजे पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मणारे. मग चिखलात जन्मणारे असे कोण? कमळ. मग या दोन्हींचा अर्थ सेम आहे परंतु याचा नाही, म्हणून हे उत्तर सुद्धा चुकीचं आहे. आणि मेघ, जलद आणि घन हे उत्तर मात्र एकच आहे. घनांना जलद, जल देणारे जे आहेत ते मेघ असतात. मेघ म्हणजे घन असतात, घन म्हणजेच ढग असतात किंवा मेघ असतात. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे बरोबर येईल. ठीक आहे, पुढीलपैकी कोणता शब्द अर्थदृष्ट्या समानार्थी शब्द गटात बसत नाही? अर्थदृष्ट्या म्हणत आहे. ठीक आहे, समानार्थी शब्द: महिला, ललना, सविता, नारी. आता महिला म्हणजेच ललना, ललना म्हणजेच नारी, मात्र सविता म्हणजे काय होतं? सूर्य. हा सूर्याचा एक समानार्थी शब्द आहे. त्यामुळे ऑप्शन काय येईल? फक्त क हे बरोबर आहे. मग फक्त क बरोबर असलेला पर्याय कोणता? फक्त अ बरोबर बाकी सर्व चूक नाही. फक्त ब बरोबर बाकी सर्व चूक नाही. अ ब ड बरोबर बाकी सर्व चूक नाही. फक्त क बरोबर बाकी सर्व चूक. येस, ऑप्शन नंबर 4. गुरुजींनी मला प्रश्न विचारले, तिने गरिबांना पैसे दिले. वरील वाक्यांमधील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे? ओळखा. क्रियापदांचे बरेच प्रकार आहेत. अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद, सहाय्यक क्रियापद, विकर्मक क्रियापद, शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, अशी बरीच प्रकार आहेत. सो वर 2 वाक्य दिलेली आहेत, त्यातला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. आता क्रियापदाचा प्रकार ओळखताना आपल्याला सगळ्यात आधी त्या वाक्यात
कर्ता कर्म क्रियापद ह्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. त्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण वाक्यपृथक्करण नावाचा टॉपिक बघणार आहोत. तर त्याच्या आधी आता इथे बघू आपण वाक्यात, विचारले हे या ठिकाणी क्रियापद आहे, गुरुजींनी हा कर्ता आहे, प्रश्न हे कर्म आहे आणि मला हा एक तिथे टॉपिक एक शब्द राहिला आहे तो आपण बघू नंतर. त्यानंतर इथे आहे तिने गरिबांना पैसे दिले. दिले हे त्या ठिकाणी क्रियापद आहे, तिने हा कर्ता आहे, पैसे हा कर्म आहे. हे कसं ओळखायचं हे आपण वाक्यपृथक्करण या टॉपिकमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता काय ऑप्शन आहे, सकर्मक, अकर्मक की सहाय्य. आता बघा क्रियापदाचे की द्विकर्मक. ठीक आहे. आता सकर्मक आणि अकर्मक हा प्रकार बघू पहिले. सकर्मक म्हणजे ज्या वाक्यात कर्म आहे, मग आता ह्या दोन्ही वाक्यात कर्म आहेत त्यामुळे हा एक ऑप्शन या ठिकाणी असू शकतो. अकर्मक म्हणजे ज्या वाक्यात कर्म नाही, मग दोन्ही वाक्यात कर्म आहे त्यामुळे हा इथे कटला. सहाय्य क्रियापद म्हणजे खाऊन टाक, करून टाक अशी दोन क्रियापदं किंवा दुसरं क्रियापद घेतल्याशिवाय पहिल्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होत नाही. त्या एखाद्या क्रियापदाचं सहाय्य घ्यावं लागतं, त्याला सहाय्य क्रियापद म्हणतात. मग इथे सहाय्य कुठलंच घेतलं नाही, पर्टिक्युलर ते क्रियापदं दिलेले आहेत. ठीक आहे, मग हे ऑप्शनसुद्धा येणार नाही. द्विकर्मक ज्या वाक्यात दोन कर्म आहे. आता एक कर्म आपण बघितला, दुसरा कर्म आहे का हे बघावं लागेल. त्यामुळे आपल्याला आता ऑप्शन हे दोन आहे, या दोन्हींपैकी बघायचं. आता वाक्यात एक कर्म तर आहे, मग दुसरं कर्म कसं काय परत, तर आपण वाक्य जेव्हा वाक्यपृथक्करणात कर्म हा टॉपिक आणि कर्मविस्तार हा टॉपिक जेव्हा बघणार आहोत तेव्हा याबद्दल डिटेल माहिती बघू. पण दुसरं कर्म म्हणजे काय वाक्यातलं, की जे दान घेत असतं. ठीक आहे, त्याला वाक्यातलं अप्रत्यक्ष कर्म असं म्हणतात. मग आता वाक्यातलं दान घेणारा कोण, गरिबांना पैसे दिले, देणारी कोण ती, पण पैसे घेणारे कोण, गरीब. मग हे काय आहे, वाक्यातलं एक अप्रत्यक्ष कर्म आहे. अप्रत्यक्ष कर्म म्हणजेच काय, की वाक्यात मग हे सुद्धा एक काय आहे, कर्म आहे आणि हे सुद्धा कर्म आहे. मग दोन कर्मही वाक्यात या वाक्यात आहे. या वाक्यात बघू, गुरुजींनी मला प्रश्न विचारले. विचारणारे कोण, गुरुजी, पण विचारले कोणाला, मला. दान घेणारी कोण आहे प्रश्नांचा, मी. सो मला किंवा मी हा या वाक्यातला अप्रत्यक्ष कर्म आहे. मग या वाक्यात सुद्धा दोन कर्म आहेत, त्यामुळे हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, द्विकर्मक प्रकारचं आहे. ओके. पुढीलपैकी कोणत्या गटात तत्सम शब्द आहेत, पद, दुग्ध, ग्रास, घर, हात, गाव, कर्ण, अरण्य, जंगल. आता तत्सम म्हणजे काय, तद्भव म्हणजे काय, देशी म्हणजे काय. ठीक आहे, तर तत्सम शब्द म्हणजे काय, तर आपण जेव्हा काही संस्कृतमधले शब्द मराठी भाषेमध्ये जसेच्या तसे वापरतो. ठीक आहे, तद्भव शब्द म्हणजे काय, संस्कृतमधून आलेले शब्द परंतु त्यामध्ये मराठीत येताना काही झालेला बदल. जसं एक शब्द आहे गृह. गृह आपण शब्द वापरतो का सरळ, नाही, आपण काय म्हणतो, घर. मग जे शब्द जसेच्या तसे आपण वापरतो ते तत्सम असतात, ज्या शब्दांमध्ये काही चेंजेस होतात ते तद्भव असतात. मग तत्सम शब्द कोणते, तर संस्कृतमधले जसेच्या तसे शब्द कोणते. आता इथे घर हा शब्द दिलाय म्हणजे यामध्ये काहीतरी चेंज होऊन आलाय. हस्त म्हणजे काय, हात म्हणजे काय, हस्त. याचा संस्कृत शब्द काय आहे, हस्त. याचा काय आहे, गाव. गावचा काय येईल, ग्राम. आता पद म्हणजे काय, पाय. दुग्ध, दूध. ग्रास म्हणजे घास. कर्ण म्हणजे कान. अरण्य म्हणजे वन किंवा जंगल. जल म्हणजे पाणी. आता हे शब्द आपण जसेच्या तसे आलेले आहेत या ठिकाणी, म्हणजेच हे काय आहे, तत्सम आहे. मग अ आणि क असलेला ऑप्शन कोणता आहे, नंबर 4. येतंय लक्षात. शेवटचा प्रश्न आहे 25वा. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून केवळ काळाचा बोध होत असेल तर त्याला कोणतं वाक्य म्हणतात.
वाक्यातील क्रियापदावरून फक्त जर काळाचा बोध होत असेल तर ते वाक्य कोणत्या प्रकारचं असतं? ते वाक्य असतं स्वार्थी वाक्य. ते कालवाचन वाक्य नसतं, त्यामध्ये कुठला संकेत दिलेला नसतो किंवा कुठलंच एखादं साधं विधान देखील केलेलं नसतं. त्यामधून फक्त काळाचा बोध होतो, म्हणून ते वाक्य कोणतं असतं? स्वार्थी वाक्य असतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण जे मराठी या विषयाचे PYQs आहेत 2021चे ते बघितलेले आहेत. आपली बॅच सुद्धा सुरू होते. उद्या आपलं पहिलं लेक्चर आहे, जे आकार फाउंडेशनचे संचालक आहेत रामवाग सर, त्यांचं अभ्यासाचं प्लॅनिंग तुमचं आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी या विषयावर सकाळी 8 वाजता लेक्चर आहे उद्या. सो तुम्ही उद्या नाही म्हणजे आजच सकाळी 8 वाजता, आता हे झाल्यानंतर लगेच 8 वाजता सरांचं लेक्चर आहे. त्यानंतर नेक्स्ट डे म्हणजे उद्या इकॉनॉमिक्सचं एक लेक्चर होईल, परवा मराठी या विषयाचं लेक्चर होईल. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जी परीक्षाभिमुख तयारी आहे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय आणि त्या दृष्टीने आपली बॅच देखील सुरू होते. ती आपली बॅच 20 सप्टेंबर म्हणजे आजपासूनच होती. तर आज आपलं PYQचं पहिलं सेशन झालेलं आहे सकाळी 7 वाजता हिस्ट्रीचं काल, आणि आज आपलं मराठीचं आहे आणि आजपासूनच आपले जे बॅचेस आहे त्यासुद्धा सुरू होत आहेत. ओके. या बॅचबद्दल इथे डिटेल माहिती दिलेली आहे तुम्हाला. याची फीज आहे तुम्हाला फक्त 4500 रुपये. परीक्षेपर्यंत तुम्हाला ही बॅच चालणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डिटेल दिलं आहे बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे. इथे फोन नंबर दिले आहे विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवर तुम्ही कॉल करून डिटेल माहिती घेऊ शकता. अजून इथे सुद्धा नंबर दिलेले आहेत. तुम्हाला चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. टेलिग्राम चॅनल आहे त्यालासुद्धा जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलला आपल्या, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन्स आणि बॅचबद्दल माहिती मिळत जाईल. आपली बॅच सुरू होते आजपासूनच. आज आपलं पहिलं लेक्चर आहे 8 वाजता. सो be ready for the sessions. Thank you.